केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचं कळतंय। पत्रकार परिषदेमध्ये घेतलेल्या भूमिकेनंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची बातमी आहे। सरकारमधनं मुक्त करण्याच्या फडणवीसांच्या विधानानंतर भाजपमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। लवकरच दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे अशी माहिती आता समोर येते। तर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये फोनवरून संभाषण झालंय अशी नवी माहिती समोर येते आहे। पत्रकार परिषदेमध्ये घेतलेल्या भूमिकेनंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरती संवाद झालेला आहे। सरकारमधनं मुक्त करण्याच्या फडणवीसांच्या विधानानंतर भाजपमध्ये आता वेगानं घडामोडी घडतायत आणि लवकरच दोन्ही नेत्यांची अमित शहा आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट होईल अशा स्वरूपाची नवी माहिती आता समोर येते। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सोबत आहेत। ओम, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाल्याचं कळतंय आणि त्यासोबतच सकाळपासून एक चर्चा होती की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट होईल। याबद्दलचं काही कन्फर्मेशन आतापर्यंत मिळू शकलंय का? गुरुकाल देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका घेतल्यानंतर स्वाभाविकपणे भाजपमधून या गोष्टीला विरोध झाला। प्रदेश भाजपच्या अनेक नेत्यांनी या गोष्टीला विरोध केला। बैठकही स्वतंत्र या संदर्भात घेण्यात आली। पत्रकार परिषदेतून सुद्धा भाजपनं या भूमिका स्पष्ट केली होती। त्यानंतर काल रात्री केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला। या फोनवर दोघांमध्ये फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेच्या संदर्भात चर्चा झाली। देवेंद्र फडणवीस यांनी आता कुठलाही निर्णय घेऊ नये, केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर त्या सगळ्या संदर्भात आपण निर्णय घेऊ अशा प्रकारचं जी चर्चा आहे ती अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांशी केली आहे। जी काही पराभव महाराष्ट्रामध्ये झालाय त्या संदर्भात अमित शहांनी या सगळ्या संदर्भात फडणवीसांशी चर्चा सुद्धा केली आहे। महत्वाची बाब म्हणजे उद्या भाजपच्या संसदीय पक्षाची पार्लमेंटरी बोर्डची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत। त्या संदर्भात जेव्हा ही बैठक होईल त्या बैठकीच्या पूर्वी किंवा बैठकीच्या नंतर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते अशा प्रकारची माहिती आहे। त्यामुळे आता या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, भाजपचे पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीसांचा जो काही राजीनामा आहे आणि त्यांनी जी काही सरकारमधून बाहेर पडण्याची जी काही भूमिका घेतलेली आहे त्या सगळ्या संदर्भात त्यांना मागे त्या भूमिकेवरून घ्यायला लावतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। गुरु अर्थात धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये फोनवरून बोलणं झालेलं आहे आणि त्यामुळे आता लवकरच या दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे।